राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना दिसतायत। अजित पवार यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर पक्ष संघटनेची संपूर्ण धुरा ही सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली। या कठीण काळात पक्षाला एकसंध ठेवणं, सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये योग्य ताळमेळ राखणं आणि आगामी राजकीय आव्हानांना तोंड देणं हे त्यांच्या समोरील सर्वात मोठं आव्हान मानलं जात होतं। अशातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात अचानक अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र समोर आलं होतं। यावरूनच पार्थ पवार आणि पटेल तटकरेंचं जमत नाही, पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीची पटेल तटकरेंनी शरद पवारांकडे तक्रार केल्याच्याही बातम्या आल्या। त्यानंतर आता पटेल तटकरे यांना सुनेत्रा पवार फोन करणार असल्याचं कळतंय। काय चाललंय नेमकं राष्ट्रवादीच्या गोटात, पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। राष्ट्रवादीतल्या वादाची सुरुवात झाली ती म्हणजे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ आणि राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक नेते प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची नावं तांत्रिक कारणांमुळे मुख्य पदांवरून वगळली गेल्याची अफवा किंवा गैरसमज पसरले होते। त्याच वेळी पक्षाच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यामुळे पक्षात जुन्या आणि नव्या नेतृत्वांमध्ये काही प्रमाणात विसंवाद निर्माण झाल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं। हीच अस्वस्थता आणि नेत्यांमधील संभाव्य मतभेद वेळीच मिटवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाच्या अत्यंत विश्वासू सूत्रांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार सुनेत्रा पवार या स्वतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी येत्या 1 ते 2 दिवसात फोनवरून थेट संवाद साधणार आहेत। या विशेष चर्चेदरम्यान त्या वरिष्ठ नेत्यांशी अत्यंत सलोख्यानं संवाद साधून त्यांच्या मनात असलेल्या सर्व शंका, अस्वस्थता आणि कथित प्रशासकीय निर्णयांबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत। कोणत्याही राजकीय पक्षाची ताकद ही त्याच्या ज्येष्ठ नेत्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर आणि त्यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असते। हीच भूमिका घेऊन सुनेत्रा पवार या दोन्ही नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। केवळ फोनवरील चर्चेपुरतं मर्यादित न राहता या विषयाला संघटनात्मक पातळीवर कायमचं पूर्णविराम देण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी येत्या आठवड्याभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक मुंबईत आयोजित करण्याचं निश्चित केलंय। मुंबईतील पक्षाच्या मुख्य कार्यालयात किंवा निश्चित केलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीला पक्षाचे सर्व प्रमुख नेते, विद्यमान मंत्री, आमदार आणि कोअर कमिटीचे अधिकृत सदस्य हे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीचा मुख्य अजेंडा हा पक्षांतर्गत सुरू असलेला विसंवाद पूर्णपणे संपवणं आणि निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रातील तांत्रिक त्रुटींवर कायदेशीर आणि संघटनात्मक तोडगा काढणं हा असणार आहे। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकारी अध्यक्ष या पदाचा आणि सुनील तटकरे यांच्या संघटनात्मक अधिकारांचा जो तांत्रिक घोळ झाला होता तो दूर करून सुधारित कायदेशीर मसुदा तयार कसा करावा यावर या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल। सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय की पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ज्येष्ठ नेत्यांचं स्थान सर्वोच्च आणि कायम अबाधित आहे। त्यामुळे या कोअर कमिटीच्या बैठकीत संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेचं सादरीकरण करून नेत्यांमधील अस्वस्थता पूर्णपणे शांत केली जाईल। त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या आर्थिक आणि प्रशासकीय अधिकारांचं जे विकेंद्रीकरण झालं होतं त्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन स्पष्ट नियमावली तयार केली जाण्याची शक्यता आहे। वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही हस्तक्षेप होणार नाही आणि तरुण नेत्यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी ही केवळ पक्ष विस्तारासाठी पूरक ठरेल असा समतोल साधणारा सुवर्णमध्य या बैठकीच्या माध्यमातून काढला जाईल। महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महायुतीमधील राजकीय समीकरण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंतर्गत स्तरावर कोणत्याही प्रकारची फूट किंवा नाराजी परवडणारी नाहीये। जर प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यासारखे मातब्बर नेते पक्षाला बाजूला पडले तर त्याचा थेट परिणाम हा पक्ष संघटनेच्या मनोबलावर आणि मतदारांवर होऊ शकतो याची पूर्ण जाणीव सुनेत्रा पवार यांना आहे। म्हणूनच त्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता पक्षाला डॅमेज कंट्रोल मोडवर आणलंय। विरोधकांकडून किंवा राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवी फूट पडणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत। त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि पक्षाचे सर्व आमदार तसेच कार्यकर्ते यांच्यातील संभ्रमावस्था संपवण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा हा पुढाकार अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय।
या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीनं आणि एकसंधपणे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होईल असा विश्वास पक्षाच्या अंतर्गत गोटातून व्यक्त केला जातोय। सुनेत्रा पवार यांनी दाखवलेली ही परिपक्वता आणि समन्वयाची भूमिका येत्या काळात पक्षाचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल 22 आमदार आगामी काळात फुटणार ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला। रोहित पवारांच्या विधानामुळे महायुतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं। रोहित पवार यांच्या दाव्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे स्वतःच्या नेतृत्वाखाली या 22 आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार आहेत। हे सर्व आमदार 2029च्या पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होतील आणि भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढवतील असं पवारांनी स्पष्ट केलं। सध्या पक्षांतर केल्यास आमदारांना राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि म्हणूनच हा गट योग्य वेळेची वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलंय। इतकंच नव्हे तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। या राजकीय भूकंपामागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस कारणीभूत असल्याचं बोललं जातंय। याच काळात सुनील तटकरे यांनी शरद पवारांची घेतलेली भेट सुद्धा राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जाते। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार गटानं रोहित पवारांचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। पक्षाचे नेते अनिल पाटील आणि प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय की पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे एकसंध आहे। सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर पलटवार करताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय। केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते अशी खोटं विधान करत असल्याची घणाघाती टीका केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत वाद आहे हे तर स्पष्टच आहे। आगामी काळात हा वाद शांत करण्यात सुनेत्रा पवारांना किती यश येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।